बूम. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? कसली बाहेर थंडी वाजती यार. ओ माय गॉड. थंडीवर मला एक शायरी आठवायला लागली. सच्ची मोहब्बत हो और उसमें दर्द भी ना हो, इसका मतलब समझ रहे हो? इसका मतलब ये हुआ नवंबर है और उसमें सर्द भी ना हो. नवंबर में सर्द भी ना हो, अशी काहीतरी शायरी होती यार ती. सच्ची मोहब्बत से मुझे और एक चीज़ याद आ गई. चाहने वालों को मिलते नहीं चाहने वाले, हमने हर दगाबाज की बाहों में सनम देखे. तुम्हाला काय वाटते माझ्याकडे बघून? मी आंघोळ केली असेल का? अजिबात नाही केली. आत्ता जस्ट उठलोय भाई, जस्ट. अर्पित बाला. जस्ट उठलोय मित्रांनो आत्ता. तुम्ही म्हणत असताना भाई तुझ्या चेहऱ्यावर इतनी आनंदाचं कशाचा दिसतोय. तर आज 2 खुशखबरी देणार आहे मी तुम्हाला. पहली खुशखबरी ये है कि दोस्तों जो है आजकल हम बहुत ही ज़्यादा खुश रहने लगे हैं. और बुरी खबर ये है कि जो हमें खुश देखना नहीं चाहते थे अब उन्हें देखना पड़ेगा. कसला काय बोलतोय यार, लय दिवस झालं ब्लॉग बनवलेली. कुछ क्या बोलना है जिंदगी में, मतलब ब्लॉग में वो समझ में नहीं आ रहा. अहो खारे बिच्चे कांड करके. तर तुम्हाला आज लाईफमध्ये सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट जी मला माझ्या पॅरेंट्सने शिकवली ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. जिंदा रहने के लिए तेरी कसम. पॅरेंट्सवर आठवलं एक मुलाकात. जर तुम्हाला लाईफमध्ये कुठली डिसिप्लिन लावायची असेल तर सगळ्यात पहिली डिसिप्लिन तुम्ही कुठनं चालू करता? तुम्ही म्हणता तो असे कपडे घालून झोपलेला का? हो, कुठेतरी बाहेर गेलतो, जॅकेट काढून डायरेक्ट तसंच झोपलो बाहेर. म्हणजे बाहेर म्हणजे आपल्या ट्युशनमध्ये. तर चला तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मी. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे डिसिप्लिन लावण्यासाठी. तुम्ही जे झोपताय ते ब्लँकेट आहे, त्या ब्लँकेटची घडी घालून ठेवायची रोज. त्याने मित्रांनो एक आपले माइंड डिसिप्लिन होतं. म्हणजे रोज एक कुठली तरी गोष्ट करायची. मी कुठली गोष्ट करतोय ती पण सांगतो तुम्हाला. कारे बिच्चे कांड करके चक्कोय. अरे यार ब्लँकेट लागायचं. तू म्हणता ना भाई तू ब्लँकेटची घडी घालत ना म्हणून तुला असं कळायला लागलंय, पण तसं नाही मित्रांनो. डिसिप्लिन राहतो भाई माणूस याने. डिसिप्लिन इज द की टू सक्सेस. डिसिप्लिन राहिले नीट मध्ये मार्क वाढतात का विश्वास? असं काही नाही मित्रांनो. तुम्ही म्हणता भाई नीट मध्ये जर डिसिप्लिन नीट मध्ये मार्क वाढतात का? डिसिप्लिननी मार्क नाही तो वाढत, हार्डवर्कनी मार्क वाढतात, मेहनतनी मार्क वाढतात. कलेक्शन बघायचं कपड्याचं. लय मोठं कलेक्शन आहे भाई, बेकार. एकदा कपडे घालायला चालू केलं ना, एकदा ते कपडे भाई साहेब 1 महिनाभर जरी मी बदलले नाही ना कपडे तरी पण संपायचे नाही, तेवढे कपडे झालेत. अब क्या ही करे दोस्तों. कंटेंट मिल गया गाइस. अरेच विटेकर एक गुड न्यूज देऊ का? अजून एक गुड न्यूज देऊ का विटेकर? ऐक की. गुड न्यूज ही आहे की मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचं जे आहे मॉनिटायझेशन ते ऑन झालेलं आहे. ओ माय गॉड. म्हणजे काय रे भाई? म्हणजे वाघाचे पंजे गाईज. खूप दिवसानंतर ब्लॉग्स बनवायला चालू केलेलं आहे मित्रांनो. आता मी काय करणार आहे माहिती का? अजून एक डिसिप्लिनची गोष्ट तुम्हाला दाखवतो. कांड करके चकोळे. अजून एक डिसिप्लिनची गोष्ट तुम्हाला दाखवतो. पुशअप मारणार आहे भाई, पुशअप. किती पुशअप मारणार आहे मी? 50 पुशअप. जिंदा रहने के लिए तेरी मुलाकात जरूरी. पण पुशअप मारायच्या आधी एक मोटिवेशनल गाणं तर ऐकावंच लागतंय भाई. त्याने काय होतं माहिती आहे का? ॲग्रेसिव्हनेस येते. आणि वर्कआउट करताना ते नसल्यानंतर तुम्ही भाई फुलांच्या त्यासारखं वर्कआउट करत बसल्यानंतर काय होणार आहे?
ओम भूर्भुवस्सुः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ट्रायसेप बघा, ट्रायसेप. तुम्हाला वाटतंय भाई ह्याचे बायसेप एवढे बारकेत, वर्कआउट वगैरे काय करत नसेल. दिस इज कॉल्ड ट्रायसेप. दिसला का? येत्या 5 महिन्यामध्ये अशी बॉडी बनवतो भाईसाहेब. 5 महिने तर दूरच, 1च महिना थांबा आता. चाहत कसम नहीं है, कोई रसम नहीं है, दिल का वहम नहीं है. विठ्ठल. रात्री एक पोराचा फोन आला. एका पोराचा फोन आलता रात्री. तो काय म्हणतोय, भाई तुझं ते रूममेट आहे ना विठ्ठल, त्याच्यापासून दूर राहा. म्हणलं कोण विठ्ठल? नंतर ते म्हणतोय काय नाव आहे त्याचं, विटेकर. मग त्याने विचारलं काय नाव आहे, म्हणलं आर्यच. तो म्हणला मग नंतर विटेकर काय. बर 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 बर. दिल का हम नहीं है, पाना है तुमको, ओ खारे विच खांड करके. पा द नि सा नि द प न नि ना नि दा नि ना नि ना नि ना ना ना. काय घाण आहे बरे. 5G ला कनेक्ट हो ना भाई. पासवर्ड माग फक्त, तुला सांगतो मी. ओ यस. हे क्या बघ, आपलीच प्लेलिस्ट ओपन झाली. जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम. तुम्हाला दाखवतो पुशअपची पावर. पुशअप त्यासाठी पहिले तुम्हाला 2-3 पुशअप मारून दाखवतो मी विदाउट स्पीडमध्ये, नंतर स्पीडमध्ये मारतो. मोटिवेशनल गाणं. एकच मिनिट गाईज, 1 मिनिट वेट करा. Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I played it innocent, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless. Burning the bridge that keeps us. I'm here and I'm feeling. काय म्हणला? ए, आवाज खाली. 50 पुशअप मारलेत. उठता यायचं नाही एवढं मारीन, कळलं का? In the balance, not the life I want to live. I want to take it all, standing tall. Fear I weighed the person you are. Oh, break out, I've got to see.
पुशअप मारून झालेले मित्रांनो. तुम्हाला आता एक सांगतो मी. टी शर्टच घालतो बरं, लाज वाटायली मला. कळतंय तुला काय चाललंय लाईफमध्ये? एक गोष्ट सांग कळटेकर, लाईफमध्ये जर तू काय नाही ना बदललं तर काहीच बदलणार नाही. एवढी गोष्ट लक्षात राहून दे. हीच गोष्ट काहीच मी तुम्हाला पण सांगू इच्छितो. अगर जिंदगी में कुछ नहीं बदला तो कुछ नहीं बदलने वाला. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे तुम्हाला दिसू शकतं मित्रांनो. थंडीचा मोसम आला आहे, आता मोसम बदललेला आहे. तर हे डावर च्यवनप्रकाश तुम्ही 1 चमचा नक्की खात जा रोज सकाळी उपाशी पोटी 6 वाजता उठल्यानंतर. तुम्हाला दिसते माझी बॉडी काय नाही. भांडणं होऊन द्या एकदम, दाखवतो बॉडी काय आहे. ट्युशन एरियामध्ये जर कुणाचे भांडणं झाले डायरेक्ट मला कॉल लावा. डायरेक्ट भाई ही बॉडी बघा ना, ही पंप बघा बॉडीचा भाई. ट्रायसेप दिसतात काही. ती कॅमेऱ्यामध्ये थोडंसं कमी दिसतंय पण रिअलमध्ये अशी बॉडी झाली ना भाई. भाईसाहेब पंजामध्ये तर मला कोणी हरवू शकत नाही. जर कोणी हरवलं त्याला माझ्यातर्फे एक समोसा. कुठे गेलं ती च्यवनप्राश? च्यवनप्राश खाने का सबसे इजी तरीका यही है गाइस. सुबह उठो, इसमें 1 चम्मच डालो, असं एवढं. शपथ असलं घाण लागलं ना. सिग्मा बॉय. चमचा धुवायला चाललोय तुम्हाला वाटून. तुमच्यासमोर खातो. काय खाल्लं हे मी? काय खाल्लं हे मी? क्लिक बेट तयार झालेली मित्रांनो. सस्पेन्स यूट्यूबच्या स्टार्टिंगला. न्यू ट्रिक्स सगळे काय एका दिवसात ऐकणार आहेत का? हळूहळू आहे का? अभ्यासाबद्दल आपण काहीतरी बोलणार आहेत आता थोड्या दिवसांनी. हे जर ब्लॉग लांब झाला असला 15 मिनिटाच्या पुढं तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आताच विटेकर तो थोबाड बघा. विटेकर हीटर अलाउड आहे का आपल्या हॉस्टेलवर? अलाउड आहे ना? ती बाई काय म्हणली तर आता टाकणार आहे विटेकर युट्यूबला. हीटरवरनं आठवलं मित्रांनो, गार पाणीने आंघोळ तुम्ही करत जा. मी पण करत असतो पण जे आज जरा जास्तच थंडी. दिल मेरा मांगे ओ भाई ओ भाई ओ भाई साहब. सगळं पाणी सांडलंय बरं का विटेकर इथे. विटेकर अरे उठ, अभ्यास बिभ्यास कर. आई वडिलांचं नाव रोशन कर. मागच्या वर्षी 50 मार्क काढून मागच्या वर्षी आम्ही दिलं ना, मी विसरला काय? काय सांगितलं? जेवढं मार्क तेवढं बोलायचं. कळलं का? कंट्रोल विश्वा कंट्रोल. लाश से भी जाएंगी बता रहा हूँ अभी. खून की नदियां बह जाएगी अगर तूने मेरे पास्ट के बारे में कुछ कहा तो. काय चांगलं नाही जाऊ. काय प्रेझेंट काही चांगलं नाही. माझं प्रेझेंट चांगला नाही. तुला माझ्या फ्युचर बद्दल माहित नाही. रिपोर्ट कुठे गेलं? कुठलं रिपोर्ट कार्ड? तुला माझं फ्युचर माहित नाही विटेकर.
आली रे आली, आता विटेकरची बारी आली. थांबा मित्रांनो, एक पिंपल आला रे फक्त एक. भेटूयात थोड्या वेळाने, थांबा जरा पाणी गरम होऊ द्या. पाणी गरम करायला अलाउड नाही. मॅडमनी ब्लॉग बघितला तर विटेकरची परमिशन घेतलेली. अबे त्या मॅडमला कोण भेटतंय विटेकरची परमिशन. हॉस्टेलवर दबदबा आहे आपला, कळलं का? कळलं का अरेज? मॅडमला भेटतोय. थांबा जरा, विटेकरला जरा सांगावं लागेल जरा ब्लॉग बंद करून. तो ये था गाइस छोटा सा ब्लॉग. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में, तब तक के लिए खाते रहे पीते रहे. ए अरेज, अरे मुस्कुराते रहे मन. जगायचंय का तुला? मराठी कळते का? अरेच ए विटेकर, मुस्कुराते रहे मन. तब तक के लिए मुस्कुराते रहे.